नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ज्ञानमंत्र सर्व्हिसच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारनं नवी जी.आर जारी केलेला आहे. तर सुधारित शासन निर्णयातून आता आणखी एक मोठी घोषणा दिलेली आहे. तर आदिती तटकरे यांनी आता त्यांच्या ट्विटर पोस्टवरून यात माहिती दिलेली आहे. तर काय माहिती आहे तेच आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर महिला सक्षमीकरणाकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आणली आहे. तर या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये दिले जाणार होते आणि ते आता 1,500 आणि 3,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज आता 31 ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत होती. त्यानुसार अनेक महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरलेले होते. पण अर्ज स्वीकारण्याची आता या महिन्यात तिथी वाढवण्यात आलेली आहे. तर त्यामुळे कोट्यवधी महिला ऑगस्ट महिन्यात पात्र ठरल्या आहेत. या महिन्यात पात्र ठरलेल्या काही महिलांच्या खात्यात 3 महिन्याचे म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांनी हे अर्ज भरलेले नाहीत. राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून राज्य सरकारने आता याच कालावधी वाढवलेला आहे. राज्य शासनाच्या सुधारित शासन निर्णयात नेमकं काय म्हटलेलं आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास आता मान्यता दिलेली आहे. तर या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असं या जी आरमध्ये नमूद केलं होतं आहे. तर याबाबत माहिती देताना आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की महिला सक्षमीकरणासाठी या क्रांती यापुढे सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असं या पोस्टसहित आदिती तटकरे यांनी राज्य सरकारचा या ठिकाणी जी.आरही जोडला गेलेला आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात 31 तारखेपर्यंत नाही तर आपण सप्टेंबरमध्ये सुद्धा हा फॉर्म लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता.